नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मिक्स व्हेज ह्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला जर माझी ही भाजीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सपोर्ट करायला नक्की विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी सर्वात प्रथम इथे भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बीन्स, 1 वाटी मटारदाणे, 1 बटाटा चिरून घेतलेला आणि 3 छोट्या शिमला मिरची चिरून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये शिमला सोडता बाकीच्या भाज्या ह्या मी स्वच्छ धुवून उकडून घेणार आहे। यामध्ये 2 ग्लास पाणी घालून ह्या भाज्या मी 5 ते 7 मिनिटे उकडून घेणार आहे। भाज्या उकडून होईपर्यंत आता मी पुढची तयारी करत आहे। त्यासाठी सर्वात प्रथम मी कांदे चिरून घेणार आहे। इथे कांदा मी छोटा चिरून घेणार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी। कांदा चिरून झाल्यानंतर इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तोही छोटा चिरून घेणार आहे। कांदे टोमॅटो चिरून झाल्यानंतर मी कढई गॅसवरती ठेवून ग्रेव्हीची तयारी करून घेत आहे। त्यासाठी सर्वात प्रथम मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यामध्ये मी आता खडे मसाले घालत आहे। त्यात आहेत 4 मिरी, 4 लवंग, 1 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र। मसाले थोडेसे परतल्यानंतर त्यात मी कांदा घालून परतून घेणार आहे। एकीकडे कांदा परतत आहे आणि हे आपल्या भाज्या पण 5 ते 7 मिनिटे उकडून झालेल्या आहेत। तो गॅस मी बंद केलेला आहे। आता ह्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटो घालून झाल्यानंतर यामध्ये मी 10 ते 12 काजू घातलेले आहेत। ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। काजू घातल्यानंतर मी यामध्ये 3 लाल मिरची घातलेली आहे, सुकी मिरची। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हळद घालून झाल्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता ही ग्रेव्हीचं साहित्य व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी झाकून ठेवणार आहे। कांदा, टोमॅटो, काजू आणि मसाले व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यावरती मी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवलेलं आहे। आता इकडे मी हे ज्या उकडलेल्या भाज्या आहेत त्या मॅरिनेट करत आहे। त्यासाठी मी 3 चमचे दही घातलेलं आहे। इथे दही आंबट नव्हतं जास्त म्हणून मी 3 चमचे वापरलेला आहे। जर आंबट दही असेल तर 1 चमचा पुरेसा होतो। दही घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यानंतर काश्मीरी लाल मिरचीचं तिखट 1 चमचा घातलेला आहे। त्यानंतर घरगुती तिखट आहे ते 1 चमचा घातलेला आहे। तिखट घालून झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। आता ह्यामध्ये मी मीठ घालून घेत आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे आपला ग्रेव्हीचा मसाला पण शिजत आलेला आहे। अशा प्रकारे जेव्हा मिक्स व्हेजची भाजी करतो तेव्हा त्या आतील ज्या भाज्या आहेत त्याला व्यवस्थित मसाला लागलेला असतो आणि दह्यामुळे त्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मसाला मुरला जातो। आता मी इथे हा जो टोमॅटोचा आणि कांद्याचा जो मसाला आहे त्यामधील तमालपत्र काढून घेत आहे आणि मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता पुढची तयारी करत आहे। त्यात मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे पनीर थोडंसं फ्राय करून घेण्यासाठी। मिक्स व्हेजमध्ये शक्यतो पनीर कच्चंच वापरतात, परंतु मी इथे थोडंसं फ्राय केलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता पनीर मी जास्त ब्राऊन केलेलं नाहीये, फक्त त्याचा थोडासा कच्चेपणा गेला पाहिजे एवढंच फ्राय केलेलं आहे। आता पुढची तयारी, त्यामध्ये मी शिमला तळून घेत आहे। शिमला मी उकडलेली नाहीये त्यामुळे मी ती फ्राय करून घेत आहे। इथे शिमला फ्राय करून झालेली आहे, ती मी काढून घेत आहे। शिमला काढून झाल्यानंतर मी आता कढईमध्ये 1 चमचा जिरं घातलेले आहेत। जिरं चांगले तडतडले की त्यामध्ये मी आधी वापरलेलं जे तमालपत्र होतं तेच घालत आहे।
आणि हे मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या घालत आहे। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भाज्यामध्ये मसाला घालता त्यावेळेला सुका मसाला व्यवस्थित भाज्यात मिक्स होत नाही आणि जळतोही, त्यामुळे अशा प्रकारे भाजीमध्ये मसाला घातल्यानंतर भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान येते। आता ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। ह्या भाज्या 2 मिनिटं हलवून झाल्यावर मी फ्राय केलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। इकडे माझा मसाला सुद्धा थंड झालेला आहे, तो मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेत आहे। इथे हा कांदा आणि टोमॅटोचा मसाला वाटण्यासाठी जास्त पाणी वापरायचं नाही, थोडंसंच पाणी वापरायचं। इथे बघू शकता तुम्ही याची छान पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट मी ह्या भाज्याच्या मिश्रणामध्ये घालणार आहे। मसाल्याची पेस्ट घालून झाल्यानंतर मसाल्याची पेस्ट आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालत आहे। पाणी मिक्स व्हेजला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे थोडंसंच पाणी घातलेलं आहे। ह्यामध्ये मी मीठ घालत आहे। भाज्या सर्व आधी उकडलेल्या असल्यामुळे मला जास्त पाण्याची आवश्यकता पडलेली नाही, परंतु जर तुम्हाला डायरेक्ट भाजी करायची असेल तर यापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागू शकतं। मीठ घालून हलवून झाल्यानंतर मी यावरती एक 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून ह्या भाज्या आणि हा मसाला शिजवून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये मी पनीर घालणार आहे। पनीर घालून झाल्यानंतर परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पनीर घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित हलवून यावरती मी आता झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटे परत कमी गॅसवरती भाजी शिजवून घेणार आहे। फ्लावर, मटार, शिमला अशा भाज्या खाण्यासाठी मुले थोडेसे नकार देतात, त्याला मिक्स व्हेज हा छान पर्याय आहे। इथे भाजी बघू शकता तुम्ही छान झालेली आहे। मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता एका बाउलमध्ये सर्व करत आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।